फॅमिली, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्किन केअर प्रोडक्ट्स फ्रॉम बायोडर्मा. आणि हे सारे प्रोडक्ट्स तुम्हाला अमेझॉनवरती इझिली भेटून जाणार आहे. तुमची स्किन जर ऑइली असेल, ड्राय असेल तर तुम्ही कन्फ्यूज होत असाल की कोणते प्रोडक्ट्स यूज केले पाहिजेत आणि उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर लावलं पाहिजे की नाही. सो सगळे क्वेरीज तुमचे ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहेत. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा हेल्प होईल. विदाउट एनी फर्दर डिले लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सी इतके सारे प्रोडक्ट्स आणि अजूनही काही प्रोडक्ट्स आहेत जे की तुम्हाला बायोडर्माचे मी तुम्हाला दाखवणार आहे. बायोडर्मा हे असे एकमेव ब्रँड आहे जे की इंडियामध्ये खूप सारे लोक यूज करतात आणि याचे प्रोडक्ट जे आहेत ना फ्रान्समध्ये बनलेले आहेत. माझ्या स्किनसाठी मी सगळे A to Z प्रोडक्ट बायोडर्माचे यूज करते. ट्रस्ट मी. जरी बाकीच्या व्हिडिओमध्ये मी बोलत असेल तरी ते प्रमोशनसाठी असतं, बट दिस इज नॉट प्रमोशनल व्हिडिओ. पहिल्यांदा आपल्या स्किन केअरमध्ये जे असतं ते असतं फेस वॉश. सो बायोडर्माचे हे फेस वॉशेस आहेत जे की माझ्याकडे अवेलेबल आहेत. आणि प्रत्येकाचं स्किन टाईपनुसार तुम्हाला फेस वॉश यूज करायचं आहे. पिगमेंटेशन तुमच्या स्किनवर खूप जास्त असतील की तुमचे पिंपल्स आहेत, त्याचे खूप मार्क्स राहिलेले आहेत किंवा कुठलेही तुमच्या चेहऱ्यावर डाग आहेत, तर तुम्हाला हा पिगमेंटो बायो म्हणून जो फेस वॉश प्लस स्क्रब जो आहे तो तुम्हाला यूज करायचा आहे. आणि हे माझं बायोडर्मामधलं सगळ्यात फेवरेट प्रोडक्ट आहे. याची जी कन्सिस्टन्सी आहे एकदम काइंड ऑफ स्क्रब टेक्स्चर तुम्हाला भेटून जाईल. याची मी ऑलरेडी एक बॉटल जी आहे ती यूज केली आहे. ही माझी सेकंड बॉटल आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे. आणि पार्टिकल जे आहेत स्क्रब पार्टिकल आहेत, तुम्हाला ते यूज करायचं आहे. हे यूज केल्यानंतर एकाच वॉशमध्ये तुम्हाला तुमच्या फेसवरती रिझल्ट भेटेल की तुमचं जे स्किन टोन आहे ते एकाने जास्त फेअर तुम्हाला दिसू लागेल जेव्हा तुम्ही ह्याला यूज करता. मोस्टली हे डार्क स्पॉटसाठी यूज करायचं आहे आणि तुम्ही ट्वाइस इन अ वीक यूज करू शकता. नेक्स्ट हे आहे सीबम मुझंट जेल. सो हे जे बायोडर्माचं सीबम जेल आहे एकदम याची जी कन्सिस्टन्सी आहे लिक्विडी कन्सिस्टन्सी आहे. आणि माझं हे डेलीचं फेस वॉश आहे, मी जे डेली यूज करते. पाहू शकता तुम्ही असं हे फेस वॉश आहे, एकदम जेल काइंड ऑफ टेक्स्चर आहे. ऑइली स्किनवाले आणि ॲक्ने प्रॉन स्किनवाले हे जे फेस वॉश आहे ते यूज करू शकतात. माझी स्किन जी आहे ऑइली स्किन आहे, काही लावलं नाही तरी माझ्या स्किनवर सतत ऑइल दिसत असतं आणि त्यामुळे मी हे फेस वॉश यूज करते. सो पाहू शकता एवढं मी यूज केलेलं आहे, थोडंसंच आहे. सो त्यामुळे मी एक नवीन बॉटल ऑर्डर केली आहे. सो यामध्ये एवढ्या साईजचं पण तुम्हाला भेटेल, छोट्या साईजचं सुद्धा भेटेल. आणि जे थर्ड आहे ते आहे सेन्सी बायो जेल मुझंट. हे सुद्धा फेस वॉशच आहे, क्लिन्झरच आहे, पण ज्याची स्किन ड्राय असते त्याच्यासाठी हे खूप जास्त युजफुल आहे. ड्राय स्किनवाल्यांसाठी आहे, कारण हे तुमच्या स्किनवर सतत हायड्रेशन ठेवेल. म्हणजे तुमचं वॉटर जे आहे स्किनवरती ते लॉक करेल आणि तुमच्या स्किनला ड्राय पडू देणार नाही. अगेन याची जी कन्सिस्टन्सी आहे लिक्विडी कन्सिस्टन्सी आहे. सो सगळे जे प्रोडक्ट्स आहेत खूप छान, खूप लाईट वेट, फ्रॅग्रन्स फ्री प्रोडक्ट आहेत. आणि तुम्ही पाहू शकता याची पण लिक्विडी कन्सिस्टन्सी आहे. सो ड्राय स्किनवाल्यांनी हे गुलाबीवाला घ्यायचं आहे, ऑइली स्किनवाल्यांनी हे ब्ल्यूवाला घ्यायचं आहे आणि ज्यांच्या स्किनवर डार्क स्पॉट आहे त्यांच्यासाठी हे आहे. वॉश नंतर दुसरा जो पार्ट असतो तो असतो मॉइश्चरायझर. आणि मॉइश्चरायझरसाठी माझ्याकडे 2 मॉइश्चरायझर अवेलेबल आहेत फ्रॉम द बायोडर्मा. सो ज्यांची स्किन अतिशय ड्राय आहे, म्हणजे आपली अशी ड्राय पडते आणि खूप जास्त ड्राय पडणारे पण क्रायटेरियामध्ये लोक आहेत, त्यांच्यासाठी हे आहे ॲटोडम म्हणून. ह्याचं हे क्रायटेरिया आहे बायोडर्माच्या ह्याच्यामध्ये. सो पिगमेंटो बायो, सेन्सी बायो, देन सीबम, ॲटोडम, फोटोडम असे यांचे क्रायटेरिया आहे. त्याच्यामधलं हे ॲटोडम आहे ते तुम्ही खूप जास्त ड्राय असेल तर ते लोक यूज करू शकतात. हे मॉइश्चरायझर काइंड ऑफ थिक मॉइश्चरायझर आहे, जी तुमची स्किन आहे त्याला खूप जास्त प्लम्पी आणि मॉइश्चराइज ठेवेल. आणि देन माझ्याकडे हे आहे यांचं सेन्सी बायोचं मॉइश्चरायझर. सो जे नॉर्मल ड्राय स्किनवाले आहेत ते हे मॉइश्चरायझर यूज करू शकतात. आणि याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवून देते, अशी क्रीमी कन्सिस्टन्सी आहे. आय विल सजेस्ट की ऑइली स्किनवाले सुद्धा हे यूज करू शकतात, कारण मी हे यूज केलेलं आहे. सो माझ्या स्किनसाठी मला काही असं जाणवलेलं नाही आहे. बट बेटर तुम्ही थोडंसं ट्राय करू शकता आणि त्यानंतर सजेशन घेऊ शकता. सो यामध्ये म्हणजे माझ्याकडे छोटी बॉटल आहे. मॉइश्चरायझर नंतर येतं सनस्क्रीन. सो सनस्क्रीनमध्ये बायोडर्माच्या ह्या 2 सनस्क्रीन माझ्याकडे आहे आणि दोन्ही ड्राय स्किनवाल्यांसाठी आहेत.
सो ऑइली स्किन असली तरीसुद्धा तुम्ही ही सनस्क्रीन यूज करून पहा, तुम्हाला याचा रिझल्ट खूप छान भेटेल. कारण मी यूज करते, माझी स्किन ऑइलीच आहे. आणि एक याच्यामध्ये शेड जो आहे तो आहे इनविजिबल, जे हे येलो येलो सेम दिसतंय. आणि हा जो शेड आहे हा आहे क्लिअर लाईट. सो फाउंडेशन जसं टेक्स्चर असतं तसं याचं टेक्स्चर आहे. आणि ही क्रीम व्हाईट आहे. लेट मी शो यू. सो इथे एका साईडला मी यूज केलेलं आहे हे क्लिअर लाईट म्हणून जे सनस्क्रीन आहे ते तुम्ही पाहू शकता, फाउंडेशन सारखं याचं टेक्स्चर आहे. आणि इकडे इनविजिबल म्हणून मी जे आहे ते लावलेलं आहे. आता मी दोन्ही ब्लेंड केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट दिसतो ते तुम्ही स्वतःच पहा. आणि ही जी सनस्क्रीन आहे अजिबात व्हाईट कास्ट देत नाही आणि तुम्हाला मेकअप करण्याची काही गरज नाहीये. मी आता माझ्या चेहऱ्यावर फक्त ही सनस्क्रीन लावलेली होती आधी सुद्धा, लिपस्टिक आणि हे लावले, काही फाउंडेशन वगैरे काही लावलेलं नाहीये. तुम्ही पाहू शकता मी इथे क्लिअर लाईट लावली आणि इथे इनविजिबल लावली. सो इनविजिबल जी आहे ना खूप जास्त तुमच्या चेहऱ्यावर शाईन प्रोव्हाइड करते. कुठलाही मेकअप करायची गरज नाही, फक्त सनस्क्रीन लावा अँड डन. आणि ही जी आहे ती मेकअप बेस सारखं तुम्हाला बेस देते, बट दोन्ही पण छान आहेत. यू मस्ट ट्राय. आता नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही मेकअप केल्यानंतर तुम्हाला युजफुल होणार आहे. मेकअप केल्यावरती तुम्हाला मेकअप रिमूव्ह करायचा आहे तर तुम्ही काय यूज करता, एकतर मायसिलर वॉटर यूज करता किंवा क्लिन्झिंग मिल्क यूज करता. सो माझ्याकडे दोन्ही आहे. पहिल्यांदा मी दाखवणार आहे मायसिलर वॉटर. सो या दोन्ही बॉटल्स आहेत मायसिलर वॉटरच्या. जर तुमची ऑइली स्किन असेल तर हे ब्ल्यू वालं यूज करायचं आहे, जर तुमची ड्राय स्किन असेल तर हे पिंक वालं यूज करायचं आहे. आणि अतिशय छान प्रोडक्ट आहे. कुठल्याही ब्रँडचं मायसिलर वॉटर घेऊ नका, बट तुम्ही हे एकदा घेऊन ट्राय करा. मी माझ्यासाठी सध्या इवन ऑइली स्किन असून सुद्धा हे पिंक वालं यूज करत आहे आणि मला ते 100% सूट होत आहे. काही तुमचं मेकअप लिपस्टिक असेल, आय शॅडो असेल, कॉटनवर तुम्हाला 2 थेंब घ्यायचे आहेत आणि जस्ट तुम्ही स्वाईप केलं तर तुम्हाला तुमचं पूर्ण लिपस्टिक, कितीही जिद्दी लिपस्टिक असेल तरी ती 2 मिनिटात निघालेली दिसून जाईल. यामध्ये छोटी साईज पण येते आणि मोठी साईज सुद्धा येते. सो ह्या मोठ्या साईजमध्ये बॉटल्स आहेत. लास्ट बट नॉट द लिस्ट माझ्याकडे आहे हे क्लिन्झिंग मिल्क. हे बायोडर्माचं सेन्सिबायो लाईट आहे. सो हे जे क्लिन्झिंग मिल्क आहे मी ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त यूज केलेलं आहे आणि मी फक्त हेच यूज करते आणि मी हेच यूज करणार. कारण फ्रेग्रन्स फ्री आहे. अजिबात असं लावल्यावरती इचिंग होत नाही, जळजळ होत नाही. कारण मी इतर क्लिन्झिंग मिल्क यूज केलेले आहे, लावल्यावरती आपल्याला अतिशय असं जास्त हाय वाला त्याचा स्मेल असतो तो इरिटेट करतो, जळजळ होते. बट हे क्लिन्झिंग मिल्क तुम्ही पाहू शकता एकदम लिक्विडी आहे आणि इझिली तुमचं जे मेकअप आहे ते रिमूव्ह करून टाकतं 2 मिनिटांमध्ये. सो फाउंडेशन वगैरे असेल तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल किंवा तुम्ही कुठून बाहेरून आले, क्लिन्झिंग मिल्क थोडंसं हातावर घ्यायचं, सर्क्युलर मोशनमध्ये गालावरती, चीकवरती, फोरहेडवरती हे करायचं. नोजवरती मात्र अपवर्ड डिरेक्शननीच करायचं कारण नाक हे आपल्याला सरळच पाहिजे, गोल गोल नको आहे. सो हे आहेत सगळे प्रोडक्ट. सगळ्या प्रोडक्टची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि नक्की हे प्रोडक्ट्स वापरून पहा. मी माझ्यासाठी फक्त हे प्रोडक्ट्स वापरते आणि जर तुम्हाला रिझल्ट मिळाला तर मला DM करा, मला कमेंटमध्ये कळवा. आय विल बी मोर हॅपी बिकॉज हा व्हिडिओ जो आहे मी एकदम जेन्युइनली केलेला आहे कारण मी स्वतः यूज करते. मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा यूज करावं आणि तुम्हाला सुद्धा चांगला रिझल्ट भेटावा. नवीन असताल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून गाईज. बाय बाय.